नरपशूपेक्षाही क्रूर. आपल्या महाराष्ट्रात सध्या अशा बातम्या येत आहेत की त्या छापतानाही आम्हाला लाज वाटते. पुण्यासारख्या जिल्ह्यात नसरापूर येथे एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षाच्या नरपशूने बलात्कार केला. ही वार्ताच विदग्ध करणारी आहे, कारण 65 वर्षाचा थेरडा आपल्या नातीपेक्षाही लहान वयाच्या मुलीसोबत असे कृत्य करू शकतो आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून करतो. हे वाचून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. चाकणमध्ये 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून झाला. भोर आणि चाकणमध्ये जे लांछनास्पद कृत्य झाले आहे त्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आंदोलन. नरपशूपेक्षाही क्रूर घटना. माणुसकी मरण पावली आहे काय, असा प्रश्न उपस्थित करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आजीकडे ती चिमुरडी सुट्टी घालवण्यासाठी आली काय? तिला आरोपीने आमिष दाखवून जनावराच्या गोठ्यात नेले काय? तिथेच अत्याचार करून तिचा खून केला काय? आणि त्या बिचाऱ्या चिमुकलीचा मृतदेह शेणात लपवला काय? या घटनेची निव्वळ कल्पना करतानाही आमच्या डोळ्यासमोर अंधारी येते. या प्रकरणामुळे नागरिकांचा क्षोभ उसळणे स्वाभाविक आहे. परिसरात असा प्रकार घडणे आणि चिमुरडीचा खून होणे यामुळे तिच्या परिवारावर तर आकाशच कोसळलेले आहे. हा अपराधी पोलिसांनी लवकरच शोधून काढला. त्यानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारताईंनी पीडित परिवाराच्या घरी जाऊन नराधमावर कठोर कारवाई होईल. यात तरीही त्या परिवारातून गेलेला जीव परत येणार आहे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे प्रकरण विशेष जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करील असेही आश्वासन दिले आहे. हा सर्व घटनाक्रम बघितल्यावर समाजमन सुन्न झालेले आहे. एकाच दिवशी सांगलीतही असाच प्रकार घडलेला आहे. ही अपराधाची मालिका बघितल्यावर असा अपराध करणाऱ्यांची मानसिकता किती भयानक आणि नरपशूपेक्षाही किती क्रूर आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. जे कोणी अपराधी आहेत त्यांना लवकरात लवकर शासन होईलही, पण अशा निरागस बालिकांबरोबर हे वासनांध पशु ज्या पद्धतीने वागले त्याबद्दल त्यांना उलटे टांगून फटक्यांची शिक्षा दिली पाहिजे. त्यांना कायद्यानेही शिक्षा देता येत नाही हे ठाऊक असूनही अशा नराधमांना केवळ फाशी देणे यात समाजमनाला सुद्धा समाधान झाले असे वाटणार नाही. खरे तर अशा लोकांना बैलगाडीला जुंपलेल्या नाठाळ बैलांना अणकुचीदार खिळ्यांनी टोचले जाते तशा प्रकारची प्रताडना या गुन्हेगारांची झाली पाहिजे. आता असे गुन्हेगार मोकळे राहणारच नाहीत. कारागृहाशिवाय त्यांना पर्याय नाही. हे खरे असले तरी यापेक्षा भीषण कृती करण्याची कायद्यात तरतूद नाही हेही तितकेच खरे आहे. ही बातमी छापताना आणि वाचताना ज्याचे हृदय द्रवले नसेल असा एकही माणूस सापडणार नाही. गुन्हेगाराला पोलिसांनी तत्काळ अटक केली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. या घटनेबद्दल सरकारला दोष देणे ही काही लोकांची फॅशन झालेली आहे. ते आम्हाला मान्य नाही. अशा घटना घडतात त्यात सरकारचा काय दोष आहे हेच आम्हाला कळत नाही. सरकार प्रत्येक माणसामागे एक पोलीस लावू शकत नाही. आता या प्रकरणी तातडीने कारवाई होऊन गुन्हेगाराला नरकात पाठवणे हाच एकमात्र उपाय आहे. त्या बिचाऱ्या चिमुरडीला श्रद्धांजली तरी कशी अर्पण करावी हा विचार मनात येऊनच जीव कासावीस.